3 मे रोजी घेण्यात आलेली नीटची परीक्षा आता रद्द करण्यात आलेली आहे आणि याचा साहजिकच परिणाम विद्यार्थ्यांवर होतो। सध्या मी एका क्लासमध्ये आहे जिथं या परीक्षेची तयारी होते आणि काही विद्यार्थिनी माझ्यासोबत आहेत ज्यांनी ही परीक्षा नुकतीच दिली होती। नक्की काय त्यांच्यावर याचा परिणाम होतो, पुन्हा एकदा त्यांना या परीक्षेसाठी तयारी करावी लागणार आहे। आपल्यासोबत काही विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत। मॅडम, ताई, तुम्ही परीक्षा दिली होती का आणि काय नक्की परिणाम होतो याचा आता मी यावर्षीच परीक्षा दिली नीटची आणि मी रिपीट करत होते यावर्षी। सो माझा पेपर खूप चांगला गेला, पण आता मला परत द्यावं लागतं। ते खूप रिस्की सिच्युएशन आहे, जाईल चांगलं नाही जाणार काही सांगता येत नाही। आणि आय डोंट हॅव वन मोर चान्स, कारण मी तर रिपीट केलं होतं। सो मी परत देऊ शकतच नाही, लाईक देर इज नो वे। पण म्हणजे असं अचानक झालंय, तुम्हाला प्रश्न नाही पडत का किती पुन्हा एकदा तयारी करावी लागेल, काय काय गोष्टींना आता सामोरं जायचंय? हो, डेफिनेटली। आणि आता अचानक कळलंय, मग परत अभ्यासाला लागावं लागणार आणि किती दिवस आहेत ते पण माहिती नाही, तर कशी तयारी करायची काही आयडिया नाही। प्लस मी इथे पण कितीतरी लोक आता बाहेर गेलेत, मग त्यांना तिथून यायचं, मग तयारी करायची, काही आयडिया नाही कधी होणार काय। आणि इट इज व्हेरी स्ट्रेसफुल सिच्युएशन, कारण आता इतका चांगला गेला पेपर, ठीक आहे, पण आता पुढचा नक्की जाईलच चांगलं हे काही सांगता येत नाही, कारण इन दॅट मोमेंट काही होतं ते काही होऊ शकतं तेव्हा। आणि आमचं पण आहे की आम्ही पेपर दिला, आमच्यासोबत तर झालं जे काय होतं ते, पण बाकीच्या स्टुडंट्सचं असं होतं की जे लोक आमच्यासोबत शिकतात, ज्युनियर्स वगैरे, खूप स्ट्रेसफुल सिच्युएशन तयार होते। एक लाईक इट इज व्हेरी डिफिकल्ट टू स्टडी सीइंग ऑल दिस। आणखी काही विद्यार्थी, ताई, काय वाटतं एकंदरीत बघून, म्हणजे अचानक स्ट्रेस, ताईने हिने सांगितलं जसं की पुन्हा एकदा टेन्शन आलंय? आम्हा सगळ्या ज्युनियर्सला पण आता स्ट्रेस येते की आमच्या वेळेस पण असं झालं तर, अँड या सगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये अभ्यास करणं इज लाईक नॉट गुड। म्हणजे अर्थात तुम्ही वर्षभर 2-2 वर्ष तयारी करताय या पेपरसाठी, अचानक हा पेपर रद्द झाल्यानंतर म्हणजे अनेक प्रश्न पडतात विद्यार्थ्यांना आणि स्ट्रेस वाढतोय थोडंसं। हाँ, आई मीन हमारे लिए बहुत डिफ़िकल्ट हो गया है। हम बहुत अनप्रिडिक्टेबल बन चुका है कि हमें पता नहीं है अब नेक्स्ट ईयर कैसा पेपर आएगा, हम कैसे उसकी तैयारी करें, क्योंकि अब दोनों एक्सट्रीम्स देख ही लिया है और अब री नीट भी देख रहे हैं, तो वी आर नॉट श्योर नाउ। इट्स अ व्हेरी स्ट्रेसफुल सिच्युएशन, राइटली सेड। माझ्यासोबत या क्लासेसचे जे मेन आहेत ते देखील आहेत। सर, नक्की काय परिणाम होतो विद्यार्थ्यांवर, कारण या क्लासेसमध्ये बघतो वेगवेगळ्या राज्यातून सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी येत असतात। हाँ, पण खूपच स्ट्रेसफुल सिच्युएशन आहे, स्पेशली आउट स्टेशन, कारण की ग्रामीण क्षेत्रापर्यंत एज्युकेशन पोचलेलं नाही आहे। किती आपण ऑनलाईन सांगायचं, काय सांगायचं, आमचे मॅक्सिमम स्टुडंट धुळे, नंदुरबार म्हणजे फार लांब लांबून पुणेपर्यंत येतात। तर आता कसं काय परत ॲडजस्टमेंट करणार, कुठे येऊन राहणार, काय करणार, ते सगळे त्यांच्याकडे प्रश्न पडलेला आहे। मला कमीत कमी 1000 एक कॉल आलेला आहे एक 15 मिनिटाच्या आत, की काय होणार काय नाही होणार, आणि फार स्ट्रेसफुल सिच्युएशन आहे आणि हे वारंवार होत चाललंय। सर, काय नक्की कारण आहे कळतंय तुम्हाला की का परीक्षा पुन्हा, आणि तारखा काय पुढचे कधी पेपर होणार ह्याच्या बाबत अजून निश्चितता नाहीये? म्हणजे विद्यार्थी आता पेपर देऊन गेले असतील ना घरी? हां, गेले म्हणजे ते इंटरनॅशनल ट्रिपला गेलेलं आहे। सगळे पेरेंट्सने अगोदरच ते हे करतात, पुढे त्यांनी कोणीतरी बालीला आहे, कोणीतरी स्वित्झर्लंडला आहे, काय करणार हे लोक, कसं परत येणार। आणि मागच्या 2दा, एकदा मणिपूरसाठी रिनीट झाला होता आणि मागच्या वेळी पण रिनीट झालं होतं। ते दोघंच खूपच लवकर घेतले आणि पेपर पण अवघड काढले। जे सेकंड पेपर होतं ते फार अवघड होतं, ते गव्हर्नमेंट ते युनिफॉर्मिटी मेंटेन करू शकत नाही। तर आता याला कोण रिस्पॉन्सिबल आहे? सातत्याने तुम्ही सांगताय की वेगवेगळ्या राज्यांमध्ये असं ह्याच्या अगोदर झालेलं आहे। आता ऑनलाईनची जी एक्झाम आहे जेई नीट, त्याचे तर लीक होत नाही, पण देर इज अ लॉट ऑफ ये की नीट जेई मेन्सच्या तुम्ही 2-2दा ऑनलाईन कंडक्ट करतात। तुम्ही एकदा नीटच्या करा, एकदा जेई मेन्सच्या करा, तरी हे ते थांबवू शकतात। आणि मिडलमॅन भरपूर वाढलेला आहे, म्हणजे, आणि ते ऑल आर नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉईज, तर त्याच्यातनी ते हे झाले, लीक झालं। अर्थात या परीक्षेसाठी वेगवेगळ्या राज्यातून विद्यार्थी येत असतात, तयारी करत असतात, मात्र त्यांना सध्या अचानक स्ट्रेस वाढलंय, परत अभ्यास करायचंय, कसं करायचं? आणखीन काही विद्यार्थी म्हणजे ऐकून काय वाटलं, अचानक पेपर रद्द झालेला आहे, आपको सुन के क्या लगा? पहले तो नीट एक ऑल इंडिया लेवल एग्जाम है, उसका एक इंटीग्रिटी होता है, एनटीए का एक इंटीग्रिटी होता है, हमारा एक ट्रस्ट होता है एनटीए पे। और जब ये चीज़ 2 बार होता है, एक बार 2024 में वापस से अभी हुआ, तो वी एज स्टूडेंट्स ऑल्सो गेट सो डीमोटिवेटेड टू पार्टिसिपेट कि हमारा भी फेयरली कंडक्ट होगा। और वो नीट एग्जाम देने में जो मेंटल स्ट्रेस, स्ट्रेंथ, पूरे फैमिली को लेके जो स्ट्रेसफुल सिचुएशन होता है वो वापस से रिपीट होगा, दैट इट सेल्फ इज़ वेरी वेरी डिमोटिवेटिंग फॉर अस एज जूनियर्स एंड इवन जो रिपीटर्स और बाकी लोग भी है। म्हणजे
आप लोगों ने देखा होगा किस तरीके से तैयारी हो रही है, पर अचानक ये सब सुनकर वापस से मतलब जो स्टूडेंट्स अब गए हैं उनको भी वापस दोबारा आना पड़ेगा तैयारी के लिए, और पेपर कब होंगे, कहा जा रहा है कि फीस वापस से नहीं ली जाएगी दोबारा से, पर लेकिन ये सब एक अलग फिर वही रूटीन प्रोसेस में आपको आना पड़ेगा। हाँ, मतलब स्ट्रेसफुल है अभी सिचुएशन तो, और फिर से नीट देना पड़ेगा तो फिर उन्हें रिपीट तो करना ही पड़ेगा, राइट? हाँ. अर्थात स्ट्रेस साहजिकच या विद्यार्थ्यांना प्रश्न पडला की असं का होतंय सारखं. आपण बघतोय इथं हजारो विद्यार्थी खरं तर पुण्यामध्ये शिकण्यासाठी येत असतात. दादा, तुला काय वाटतं एकंदरीत जेव्हा तुम्ही प्रिपेअर करता आणि अचानक तुम्हाला कळता परीक्षा देऊन पुन्हा एकदा आता परीक्षा द्यायची का, तर पेपर रद्द झाला, लीक होतोय, काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत? माझ्यानुसार मला असं वाटतं की एक नीट देण्यामध्ये आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो म्हणजे मेंटल आपल्याकडे एक स्ट्रेंथ असली पाहिजे, आणि आपल्याला थोडंसं एक काय म्हणतात त्याला स्ट्रेसला आपण थोडं टॉलरेट करता आलं पाहिजे ना आपल्याला. पण असं एकदा झाल्यानंतर, दोनदा झाल्यानंतर आपल्याला ती स्टेटस म्हणजे आपल्या मानसिक स्थिती बिघडून जाते, आणि त्याच्यामुळे आपण म्हणजे परत त्याच्यावर थोडासा आपल्याला जास्त प्रॉब्लेम येतो, कारण परत एकदा नीट द्यायची आहे, आणि त्याच्यामुळे आम्हालाही तेवढा स्ट्रेस आहे, आणि ज्यांना परत द्यायची नीट त्यांना पण तेवढा. कधीपासून तुम्ही सगळी तयारी करताय? सध्या 1 वर्ष झालेलं आहे. तयारी करताय याच्यासाठी? हो म्हणजे आता पुन्हा एकदा त्याची तयारी केलं तर ह्याचं सगळ्यांना असंच साहजिक टेन्शन. हो. आता जसं जे आम्ही आमच्या सिनियर्सला बघतो, आता जेव्हापासून ही न्यूज आली आहे आज की रिकंडक्ट होणार, तर त्यांचं टेन्शन बघून आमचं कॉन्फिडन्स लेवल हे कमी होत चाललं आहे. म्हणून NTA वाल्यांनी स्ट्रिक्ट रूल्स अप्लाय करायला पाहिजे आमच्यासाठी, नीट 2027 साठी. अर्थात नीटची परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांचं कुठेतरी स्ट्रेस वाढलेला आहे. वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, वेगवेगळ्या समस्या या सगळ्या विद्यार्थ्यांसमोर आहे, कारण वेगवेगळ्या राज्यातून ते क्लासेससाठी आलेले असतात आणि पेपर संपल्यानंतर त्यांचे वेगवेगळे प्लॅनिंग्ज आहेत. काही विद्यार्थी पुन्हा एकदा आपल्या गावाला निघून गेलेले आहेत. मात्र प्रश्न आता पुन्हा एकदा उद्भवतो की परीक्षा कधी होणार आणि नक्की का अशा पद्धतीने सातत्याने पुन्हा दुबार परीक्षा का घेतली जातात, आणि त्यामुळे साहजिकच या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्ट्रेस वाढलेलं आहे. वर्ष ते तयारी करत होते या परीक्षेसाठी, आणि परीक्षा दिल्यानंतर सुद्धा पुन्हा अशा पद्धतीने त्यांना ही बातमी ऐकावी लागते आणि पुन्हा एकदा त्यांना या परीक्षेची तयारी आता करावी लागणार आहे. अनेक प्रश्न त्यांच्यासमोर सध्या उभे टाकलेत. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.